डायरेक्ट मशीन चेंज ना डायरेक्ट मशीन चेंज लोकशाही ना इथं हुकुमशाही जमलं देशात जे असं तो निकाल द्या ना जो असं तो मान्य आम्हाला तुम्ही नंबर मशीन चेंज करून सांगू आम्हाला. नमस्कार. आज नाशिक महानगरपालिकेचा निकाल लागत आहे, जाहीर होत आहे. पण आज ज्या निकालाची अपेक्षा जनतेला होती त्याच्यापेक्षा वेगळा निकाल आज जनतेच्या समोर आलाय. त्याच्यामध्ये मी स्वतः प्रभाग 2 मधून मनीषा धर्मेंद्र बागुल यांचा पोलिंग एजंट होतो. मध्ये असा गोळ आलाय की म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वरती ज्या पोलिंग एजंटांना जो मतपेटीचा फॉर्म नंबर भरून दिलेला जातो तो 15716 होता आणि मध्ये जेव्हा पेटी ओपन केली तेव्हा पेटीमध्ये 25716 ची पेटी आली कशी? जर वरती फॉर्म वरती पेटीवर नंबर वेगळा, पेट्या वेगळ्या, सगळे पोलिंग एजंटांकडे जे दिलेले फॉर्म आहे त्याच्यावरचे नंबर वेगळे. आणि ज्या वेळेस आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस निवडणूक अधिकारी यांनी पोलीस प्रशासनाला बोलून पोलीस प्रशासनाचा वापर केला आणि सर्व पोलिंग एजंटांना बाहेर काढून निकाल कंटिन्यू करून जाहीर करायला सांगितलं. जर ही अशी जर गोष्ट होत असेल तर निवडणूक आयोगाने निवडणुकाच नाही घेतल्या पाहिजे. निवडणूक घेऊन उपयोग काय? जनतेची जर ही फसवणूक होती हे स्पष्ट दिसतंय. आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं की असा घोळ झाला, ही पेटी बाजूला घेऊन याचा विषय आधी मिटवा, नंतर पुढचा निकाल जाहीर करा. तर निवडणूक आयोगाने कंटिन्यू करून त्या मतपेटीचा निकाल जाहीर केला. जर 25716 मशीनची पेटी होती आणि वरती 15716 ची पेटी आली कशी हे आम्हाला आजही कळत नाहीये. पेट्या बदलल्या जात आहे आजपर्यंत ऐकलं होतं, पण आज स्वतः डोळ्यांनी बघून पेटी बदलल्या गेल्याचा आज अनुभव आलेला आहे. नमस्कार. मी प्रभाग क्रमांक 2 मध्ये पोलिंग एजंट होतो. मनीषा धर्मेंद्र बागुल हे आमचे उमेदवार होते. पण जेव्हा तिथे काउंटिंग चालू होती तिथे प्रभाग क्रमांक 3 मध्ये असं निदर्शनास आलं का जे काउंटिंग मशीन त्यांनी दिलेलं होतं त्याच्यातले मतदान आणि जे लिस्टवर होतं ते मतदान याच्यामध्ये 11 मतदानाची तफावत होती. त्या 11 मतदान वाढून त्या मशीनमध्ये दिसत होतं. निवडणूक आयोगांना प्रभागातले जे 3 नंबरचे उमेदवार आहेत मोगरे साहेब यांनी निदर्शनास आणून दिलं, पण त्यांनी त्यांना पोलीस बळाचा वापर करून मतदान केंद्राबाहेर काढून दिलेलं आहे. ते कोणत्याही प्रकारचं सहकार्य निवडणूक आयोग करत नाही. तिथे असणाऱ्या अश्मिरा मॅडम आणि गौरी साहेब हे प्रत्येकाला पोलीस दलाला सरळ सांगताय का जो कोणी गोंधळ घालतोय, जो कोणी ऑब्जेक्शन घेतो त्याला सरळ सरळ बाहेर काढून द्या.